आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याच्या प्रगतीचा आढावा घेण्याकरता सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत। आता त्याच्या प्रगतीच्या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन आधी आम्ही बघितलं, त्यानंतर प्रत्यक्ष रनवेपासून तर टर्मिनल बिल्डिंग पर्यंत सगळ्या प्रकारची त्याची प्रगती कुठपर्यंत झालेली आहे याची माहिती ही आज आम्ही घेतलेली आहे। साधारणपणे याची भौतिक प्रगती ही 94% झालेली आहे। रनवे पूर्णपणे सुसज्जित आहे। टर्मिनल बिल्डिंगचं काम झालेलं आहे। टर्मिनल बिल्डिंगचं आता इंटिरियरचं काम चाललेलं आहे। याच्यामध्ये जो बाहेरचा फसाड आहे आणि बाहेरचं जे सीलिंग आहे त्याचं काम हे आता वेगानं करावं लागणार आहे। बाकी सगळं काम जे आहे आता अत्यंत वेगानं चाललेलं आहे। बॅगेज हँडलिंगची जी काही सिस्टीम आहे ती आम्ही बघितली आहे। अतिशय एफिशियंट अशा प्रकारची सिस्टीम या ठिकाणी उभी केलेली आहे की ज्याच्यामध्ये बॅगेचा बारकोड हा 360 डिग्री त्या ठिकाणी वाचता येऊ शकतो आणि त्यातनं ती योग्य ठिकाणी बॅग पोचेल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे। आत्ताच आम्ही या ठिकाणी अथॉरिटीला सांगितलेलं आहे की या एअरपोर्टवर बॅगेज क्लेम ही जी व्यवस्था आहे ही देशातली नव्हे तर जगातली फास्टेस्ट व्यवस्था ही करण्यात आली पाहिजे। तशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे। आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस पूर्ण हा एअरपोर्ट होईल त्यावेळी 2 रनवे या क्षमतेनं या ठिकाणी 9 कोटी पॅसेंजर करता हा एअरपोर्ट सुसज्जित होणार आहे। म्हणजे मुंबईच्या आताच्या छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टपेक्षा बराच मोठा अशा प्रकारचा एअरपोर्ट होणार आहे। या एअरपोर्टमध्ये अनेक वैशिष्ट्य आहेत। हा ग्रीन एअरपोर्ट आहे। याच्यामध्ये 37 मेगावॅट ग्रीन वीज या ठिकाणी वापरली जाणार आहे। इथले सगळ्या व्हेकल्स जे आहेत या ईव्ही राहणार आहेत किंवा अल्टरनेट फ्युएलच्या व्हेकल्स या ठिकाणी राहणार आहेत आणि सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल जे अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत आहे त्याचंही एक मोठं सेंटर हा एअरपोर्ट राहणार आहे।